साधण्यातही आपण पण या कार्यक्रमासाठी आलात आणि या कार्यक्रमाचा शोभा तुम्ही वाढवली त्याबद्दल आणि आम्हाला नेहमी कुठलाही आम्ही शब्द टाकला तर आम्हाला कधी नाही नाही बोलल्या आणि या वर्षी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ताईंनी पहिल्या शब्दावरच बोलले की मी आहे तुम्ही उभे राहा आणि आम्ही जिकडे तिकडे गेलो तिकडे थोडा आम्हाला चढ उतार आले बट ताईंनी आमचा शब्द पाळला आणि चौताराचं पण मोठं काम ताईंच्या माध्यमातून इकडे चालू आहे. धन्यवाद ताई, आपण देखील असंच कार्य करत राहा आणि ताई आपण पण दोन्ही शब्द बोललात तर खूप बरं होईल आणि खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर पण आहे आणि आज नगरसेविका म्हणून देखील कार्यरत करतायत. बघा महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, असं नाही की महिला क्रिकेट पण नाही खेळत, महिला क्रिकेट पण खेळतात. आज नगरसेविका पण तुम्ही आहेत. कसं वाटतं आपल्या गावात एवढं म्हणजे खेडेगावात पण क्रिकेट चालतंय आणि आडेगावाने एवढं क्रिकेट पुढे नेलंय त्याबद्दल आणि या कार्यक्रमाविषयी? खरं तर माझं हे तिसरं वर्ष आहे आडेगावामध्ये. मॅचच्या माध्यमातून खरं इथे येते पण ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता सांगितलं की माझ्या ह्या भगिनी पण आणि माझे सगळे बंधू तिकडे पाणी आल्यानंतरनं माती, तुम्हाला माहिती असेल की माझा हा जो कोळी बांधव आहे ना हा पूर्ण पाण्याशीच खेळ असतो. म्हणजे रात्रंदिवस हे पाण्याशी खेळत असतात. त्यामुळे हे जेव्हा पाण्यात खेळतात तेव्हा माझ्या ह्या भगिनी त्यांच्या पाठीशी असतात. त्याच्यामुळं या दोघांमुळेच खरं तर या कोळीवाड्याची शान आहे हे लोक. आणि हे ग्राउंड खरंच आल्याला एवढं भारी वाटलं. हे जे वरती झेंडेकर मंडळाचे झेंडे फडकतात ना त्यासाठी एकदम बस. मी आल्याच बोलले मच्छाताईंना की हे जे वरती हे जे झेंडे लावलेत ना त्याबद्दल खरंच मानलं पाहिजे, एकदम जबरदस्त. आणि नेहमी चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम असतील, खेळ असतील, इथे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं. आता थोडंसं विजयी संघाबद्दल बोलते. अनिकेतला बघितल्यानंतर ना मी ठरवलं अरे नाही आज इकडेच आज. आणि थोडीशी गणपती बाप्पाला प्रार्थना करत होते की आता म्हणजे मागच्या लोकांनी नाराज नका हो, आपलं घरचंच हे आहे. आणि मला वाटतं आनंददादाची टीम आहे बरोबर ना? हां, आनंददादाची टीम आहे. तर आपलंच आपल्याकडे राहण्यापेक्षा आपलं नाव जेव्हा परगावात जाईल तेव्हा त्याला अजून चांगली चमक येते. आणि खरं तर मी सगळ्या खेळाडूंचं हे करेन. मॅच एकदम चुरशीची होती. ग्राउंडमध्ये आल्यानंतर मी तर कोणाला नमस्कार नाही केला, काय नाही, अगदी बसलो आणि समोरच आमचं लक्ष होतं. पण ज्या पद्धतीचा खेळ झाला खरंच एकदम जबरदस्त झाला. आणि आडेगावाने आत्तापर्यंत आम्हाला भरपूर दिलं आहे. त्यामुळे इथून पुढेही आडेगावासाठी जे काय असेल, क्रिकेटच्या मॅच असतील किंवा जे काय असेल त्यासाठी आम्ही नक्कीच आपल्या पाठीशी राहू. सगळ्यांना शुभेच्छा. आणि हार जीत होत असते, कोणीतरी एक विनर असतो. आणि माझे कोळी बांधव ज्या पद्धतीने वर्षाच्या सगळ्या धगधकीच्या जीवनातनं हे जे खेळ खेळतात खरं ते खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याच्यानंतर सगळे चांगल्या पद्धतीने इकडे भाग घेत आहेत ते पण खरं वाखाणण्याजोगं आहे. आणि एक प्रामुख्याने खरं सांगायचं आहे, अगदी मी तिथं आल्यानंतर ना रे ताई एवढा उशीर, आम्ही तुमच्यासाठी एवढी तयारी केली होती. म्हणजे खरं हा जो आनंद आहे तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल तो असाच राहू दे. आम्ही नेहमीच पाठीशी राहू. आणि मला इकडे बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझी बोबडी वळते म्हणजे काहीतरी गोड खायला मिळणार आहे. तर मनापासून धन्यवाद देते आणि सर्व टीमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. आणि आपण देखील आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे.